नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महत्त्वपूर्ण अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जे काही रेशन कार्ड धारक आहेत, असे रेशन कार्ड धारकांची KYC झालेली आहे का नाही, ती ऑनलाईन पद्धतीने कशा प्रकारे चेक करायचं ते पण अगदी आपल्या मोबाईलमध्ये एका ॲपद्वारे त्याची पूर्ण प्रोसेस आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। कारण की मित्रांनो, तुम्हाला माहीत असेल, जर ज्या व्यक्तींची KYC जर झालेली नसेल तर अशा व्यक्तींना जे काही धान्य वगैरे असेल ते भेटणार नाही, ही बाब लक्षात घ्यायची। तसेच त्यांचं राशन कार्ड बंद पण होणार आहे। त्यासाठी तुम्ही पण तुमच्या राशन कार्डची KYC केली नसेल तर लवकरात लवकर KYC करून घ्या। आणि जर तुमची KYC झाली असेल तर ते ऑनलाईन पद्धतीने कसं चेक करायचं, किंवा जर तुम्हाला तुमची KYC झालेली आहे का नाही ते चेक करायचं असेल तर ते कशा प्रकारे चेक करायचे त्याचीच पूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर त्यासाठी आपल्याला व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि अशाच नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर व्हिडिओ सुरू करूया। तर त्यासाठी मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर यायचं आहे। त्यानंतर प्ले स्टोअर ओपन करायचे। प्ले स्टोअर ओपन केल्यानंतर सर्च बारमध्ये तुम्हाला इथे मेरा KYC हे तुम्हाला फक्त टाईप करायचं आहे। मेरा KYC टाईप केल्यानंतर एक ऑफिशियल गव्हर्नमेंट ॲप्लिकेशन तुम्हाला इथे दिसून जाईल। इथे पाहू शकता एक नंबरलाच ॲप आलेलं आहे मेरा KYC। तर हेच ॲप तुम्हाला इथे तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचं आहे। इन्स्टॉल करायला टाकलेलं आहे आता मी। इथे पाहू शकता ते ॲप इन्स्टॉल झालेलं आहे। आता हे तुम्हाला ॲप सिम्पली इथून ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला ते डॅशबोर्ड दाखवायचं आहे। काय परमिशन वगैरे असेल त्या पूर्ण परमिशन तुम्हाला ते द्यायचं आहे, लोकेशनच्या वगैरे दिल्यानंतर आता इथे आपलं सर्वात अगोदर जे काही स्टेट आहे ते आपलं स्टेट सिलेक्ट करा। महाराष्ट्र राज्य सिलेक्ट केल्यानंतर व्हेरीफाय लोकेशनवर क्लिक करा। फेल प्लीज इनेबल लोकेशन, यासाठी तुम्हाला तुमची जी काही लोकेशन आहे ती तुम्हाला इथे ऑन करायचं आहे। लोकेशन ऑन करा, परत एकदा व्हेरीफायवर क्लिक करा। व्हेरीफायवर क्लिक केल्यानंतर तुमची लोकेशन व्हेरीफाय केली जाईल। नंतर इथे आता तुमचं 12 अंकी जो काय आधार कार्ड नंबर असेल तो तुम्हाला ते एंटर करायचा आहे। तुमचा किंवा तुमच्या घरातील कोणत्या व्यक्तीचा तुम्हाला ते एंटर करायचा आहे। इथे तुमचे आता KYC चेक करायची तर इथे तुम्हाला तुमचा 12 अंकी आधार कार्ड नंबर एंटर करायचा आहे आणि जनरेट OTP यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। जनरेट OTP यावर क्लिक केला की आधार लिंकेड जो काय मोबाईल नंबर असेल त्याच्यावर एक OTP जाईल, तोच OTP तुम्हाला इथे एंटर करायचा आहे। OTP एंटर केल्यानंतर इथे तुम्हाला दिलेला कॅप्चर कोड पण एंटर करायचा आहे। तर पहिले आपण कॅप्चर कोड एंटर करून टाकू, ओके। आणि आता सबमिटवर क्लिक करूया। सबमिटवर क्लिक केलं की एक तुमचं पूर्ण व्हेरीफाय केलं जाईल। इथे पाहू शकता बेनिफिशरी स्टेटस, नेम माझं नाव, होम स्टेट, कार्ड नंबर, होम डिस्ट्रिक्ट, KYC अप्रूव्हल, आधार नंबर। आता इथे मित्रांनो जी काही KYC स्टेटस आहे याच्यासमोर काहीच दाखवत नाही, येस किंवा नो असं काही दाखवत नाही। याचा अर्थ तुमची KYC झालेली नाही। काही कारणास्तव KYC झालेली असेल बट इथे अपडेट झालं नाही, म्हणजे इथे येस किंवा नो काहीच नाही, पूर्ण ब्लँक आहे। जर KYC झालेली नसेल तर क्लिकिंग बटन ओपन कॅमेरा टू डू फेस KYC, तर झालेली नसेल तर फेस KYC यावर क्लिक करून तुमची KYC कंप्लीट करायची। आता इथं KYCच्या समोर जर वाय असेल तर तुमची KYC झालेली, तुम्हाला KYC करायची गरज नाही। KYC स्टेटसच्या समोर जर नो असेल तर तुम्हाला इथे KYC करावी लागेल। ती KYC तुम्ही इथून तुमच्या मोबाईलमधून पण करू शकता। फेस KYC याच्यावर फक्त सिम्पली तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्याची प्रोसेस पण मी तुम्हाला व्हिडिओच्या समोर दाखवतो। जर इथे काहीच ब्लँक वगैरे दिलेलं असेल तर त्याचा काही टेक्निकल इश्यू वगैरे पण असू शकतो। तर आपल्या इथे काहीच दाखवत नाही तर फेस KYC यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर ॲक्सेप्ट करायचं आहे। जे काही टर्म्स वगैरे कंडिशन असतील ते ॲक्सेप्टवर क्लिक केल्यानंतर जी काही प्रोसेस वगैरे असेल KYCची ती पूर्ण ओपन झालेली तुम्हाला इथे दिसून जाईल। इथून तुम्हाला तुमची KYC कंप्लीट करायची आहे। तर अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही अगदी घरी बसून तुमची स्वतःची KYC कंप्लीट करू शकता। तुमचं KYCचं स्टेटस तिथे ऑनलाईन पद्धतीने चेक करू शकता। मित्रांनो, तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील। चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत। जय हिंद, जय महाराष्ट्र।